प्रथमतः सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी या प्रचार सभेला उपस्थित ज्यांनी आताच भाषण केलं ते अनिकेत मोहिते, आमच्या 14 उमेदवार कजाकिस्तानवर आणलाय तिथं रवींद्र प्रल्हाद सोनवणे, याचा फुल तपाची मागत राहतो इथं सुद्धा सोनवणे, पलीकडे भीमराव सोनवणे. आता काय तुम्ही कजाकिस्तानचा आहे काय इथंच आहे आणि इथलं आहे की त्याचे चिन्ह रिक्षा त्याचा सासऱ्याची रिक्षा आहे ती गुलाब अण्णाचा नाच जावई आहे. 14वेचे उमेदवार संघमित्रा काळूराम चौधरी, 12वेचे उमेदवार पूजा गणेश आईवळे शिर्के, 13 प्रभाग क्रमांक 13चा उमेदवार लखन मिसाळ, पक्का मिसाळचं पोरग आहे. कोणी विलास मिसाळ कोणी उमेदवारी दिली असती. याच्या बरोबर पायल चव्हाण उमेदवार आहे. 4 उमेदवार दिलेत मी. किती उमेदवार दिलेत? 4 नगरसेवक पदाला 4 उमेदवार आहेत. खांदेकरी 4च लागतात आणि 5वा मी नगराध्यक्ष पदाला उभा राहिलो शिकारीदार. मलिदा गँगची ताटी बांधायची 21 तारखेला त्यांचा दिवस घालायचा. आता अनिकेतने सांगितलं का नाही मंदिरात येत आहे. मंदिर हिथं एक झालं, भीमनगरला 2 मंदिर. मी 2016ला तिथं अभ्यासिका चालू केली. ती समाज मंदिर तुम्हाला माहित आहे समाज मंदिरची काय अवस्था होती. आम्हाला खरंच शाळा पाहिजे दादा, तू मलिदा कशाला वाटतोय आणि तू त्या मलिदेवर 2 मलम ठेवल्यात. ही मलिदेवर तरी मलम आहे, ही तो मलिदा खाण्यात व्यस्त आहेत. आता मलिदा कशी त्यात बघितलं का तुम्ही? लाईटी इथले गेलेत का? ही लाईट आहे ना वरची, ही जी रस्त्यावर लाईट लावली, ही या रस्त्यावरच्या लाईटीचं देखभाल करायचं टेंडर आहे. महिन्याला 40 लाख रुपये आणि मलिदा गँगवाली खात्याची 40 लाख रुपये. मला सांगा बरं, मलिदा गँगवाला ह्याच्यावर चढतो का? कधी येतच नाही. 1,45 लाख रुपयाचं कचरा उचलायचं टेंडर आहे बारामती नगर परिषदेचं. कामाला कॅमेरा इथल्या महिलांना पोर आहेत कचऱ्याच्या गाडीवर. 1,45 लाख रुपये महिन्याला ही वाटून घेतात आणि आम्हाला मताच्या वेळेस 2-3 हजार रुपये देतात. मी नगराध्यक्ष पदाला उभा राहिलो नसतो तर काय झालं असतं सांगा बरं? 10व्यावर बी नाही, 90 बी नसती भेटली. मी जर नगराध्यक्ष पदाला उभा राहिलो नसतो, तुम्हाला तिकीटच भेटली नसती. मी निवडणुकीला उभा राहिलो म्हणून 8 जागा एसटीच्या आहेत. 11 जागा अजित पवारला द्याव्या लागल्यात एसटीला आणि त्याच्यातल्या 7 तर बोलताना दिल्यात. बोलताना इतकी ना खापऱ्यांना दिल्यात. खापरे माहिती आहे? बाबासाहेब गोष्ट सांगायची खापऱ्या महाराजी. पाटील होता एक, पाटलाच्या घरी खापऱ्या नावाचा महार कामाला होता. पाटलाच्या घरात वाड्यात सभा भरती गावाची आणि पाटलाचं पोरग बारका असतं. ती पाटलाचं पोरग त्या सभेत मध्ये येतं आणि मध्ये खंडच करत. खापऱ्या पळतच आतमध्ये येतो. ती खापऱ्या मारायची उभा केल्यात अजित पवारने सगळं. की बाबासाहेब म्हणायचं आणि ह्या खापऱ्या महारांमुळे तर आपलं वाटोळं झालंय. आम्हाला पाहिजे शाळा. कोण देणार आहे शाळा? तुम्ही आमच्या बरं करताय शाळा. आम्हाला पोरांना शिकायला शाळा पाहिजे. विद्याप्रतिष्ठानला जाऊन द्या. कवी मोरोपंतला इथं पोर आहेत का नाही शाळेत? कोण आहे? हातवर करा बरं. तुम्हाला फुकट भेटते का? फुकट आहे का? पैसे भरता ना? पैसे फी भरली नाही तरी निकाल देत नाहीत. आणि त्या कवी मोरोपंतला 100% अनुदान आहे. तिथं फुकटच शिक्षण दिलं पाहिजे. विकास कुठे आहे? विकास कुठे आहे? त्याची पोरगी
नाही नाही, तो विकास नाही. ती पार्थंदा अजय माहित आहे की तू नुसताच विकास विकास म्हणतोय. पार्थ दिसतोय, जय दिसतोय, योगेंद्र दिसतोय, रोहित दिसतोय. विकास कुठं आहे? आणि तो आमचा विकास तिथं आहे. आणि त्या विकासच्या पोरींना फुकट ऍडमिशन मी घेऊन दिलंय भांडवल. ज्या अनिकेतने दिलंय. अनिकेतने कितीतरी पोरांचे ऍडमिशन केले. या रवीने केलेत, या सम्राटने केलेत. प्रत्येक वेळेस आम्हाला भांडावं लागतंय. प्रत्येक वेळेस आम्ही भांडतोय. आणि तुम्ही काय करताय? तुम्ही दर वेळेस चुका करताय. दरवेळेस तुमच्या चुका आहेत. गेल्या वेळेस मी कपिल डॉक्टरला प्राजक्ताला उभा केलं. तुम्ही चुकच केली. काय क्वालिटी? बहुजन समाज पार्टीनं उमेदवार दिले, तुम्ही चूक केली. मग गेल्या वेळेस ती म्हणत होती ना विकासच करायचा आहे. गेल्या वेळेस काय म्हणत होती? विकास करायचा आहे. मग विकास झाला का नाही? फक्त विकास आम्हाला दिसा नाही. विकास काय केला तर फुटपाथ मोठं केले तर रस्ते बारीक केले. आणि त्या फुटपाथवर काय केलंय? गाळं टाकलेत. आणि ती गाळं 25 गाळं तर एका मलिदाच्या सदस्यांनी घेतलेत. मी पण तुम्हाला हे जे आत्ता रवीने सांगितलं ना, इथं सेंट्रल पार्क होत आहे, ह्या चौकापासून ती आंबेडकर पुतळ्यापर्यंत फॅशन ट्रीट उभा करायचंय. फॅशन ट्रीट. आणि ती मी उभाच करणार. आमराईतल्या प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलाला स्वतःचा रोजगार, कुठं नोकरी भेटणार नाहीत. आपलं आरक्षण यांनी संपवलंय. नुकतीच ताई संविधान घेऊन फिरती तुतारी मुतारीवाली ताई. आणि हे वाचवायचंय. आरती वाचवायचं नाही, ते लागू करायचं होतं. दोघं बहीण भावंड फिरत होती. लाल पुस्तक घेतलंय आणि हे वाचवायचंय. हे आधी आत्ता गेलं ते मोदी बरं. अगोदर दोघं बहीण भावंडच फिरत होती. त्यांनी रॅल्या हित काढली महाराष्ट्रात, संविधान बचाव रॅली. आणि आपल्याला लोकसभेला सांगितलं संविधान धोक्यात आहे. तुम्हाला मला काय सांगत होती? संविधान धोक्यात आहे. ताईन दादा, संविधान धोक्यात नाही, तुमचं कुटुंब धोक्यात होतं. 70,000 करोडचा घोटाळा तुम्ही केलता. आणि तोच मोदीने सांगितला होता. मुख्यमंत्री ज्याच्या बरोबर तुम्ही उपमुख्यमंत्री आहे त्या फडणवीस साहेबांनी पहिल गाडीत पुरावा आणलं होतं. जगाने बघितलेलं आहे. मी दादावरच बोलणार. मग आपले भांडण मालकावर आहे बाबा. कुत्र्यांवर भांडणार. तुम्हाला वाटत असेल मी हिथं बोलील तिथं बोलील, अजिबात नाही. आपल्या मूलभूत प्रश्नावर बोलायचंय. मी वचननामा काढला. काय वचननामा आहे माझा? मागाल त्याला 1 BHK. मी वचननाम्यात जी ज्या घोषणा केल्या, मी जशा घोषणा केल्या तसं महाराष्ट्रात त्या लोकप्रिय झाले. मी काय असंच म्हटलो का 1 BHK देईल? तुम्हाला 1 BHK प्रतिभा नगरला, महात्मा फुले नगरला बघायचं असेल ना, पाठीमागे जावा. माझ्या मावशीचा, माझा मावस भाऊ आहे मयूर कांबळे, त्यांनी तिथं बांधलंय की. अनिता जगताप पण बबलू जगतापने ती बांधून दिलंय. आणि त्याचं अतिक्रमण मध्येच बांधलंय नगर परिषदेने. आणि तुमचंच का होणार नाही? तुमचं होईल ना. या प्रतिभा नगरचं बघा. प्रतिभा नगर असेल की पलीकडलं सुहास नगर असेल, त्याच्या पुढच्या त्या झोपडपट्ट्या असतील, त्या हायत्या जागेवर त्याला अजित पवारला भांडावं लागणार आहे. त्याच्या पुढे जाऊन काय हा 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 म्हणणार आहे होय काळूराम? तुला बाहेर यायचं सहयोगच्या बाहेर. ह्यांना तुम्ही टाउनशिप मध्ये पाठवायचं. मी तिथं जाऊन बसतो. कसा देत नाही बघू. मी जसं म्हणलं की मागेल त्याला 1 BHK देईल, दादा डोकं थांबून घ्यायला लागला. कुठनं देणार बाबा? आणि तू 64 करोडचं वाचनालय बांधतोय पलीकडची, कुठनं बांधलं? मी जी 1 BHK देणार आहे, मोदी साहेबाचा 3 लाख रुपये येतात. प्रधानमंत्री आवास योजनेचं, रमाई आवास योजनेचं 2.5 लाख रुपये येतात. एसटीवर जाहिरात बघितले का नाही? दादा एकनाथ शिंदे यांची फडणवीस मेकअप करून फोटो काढून लावले ते एसटीवर. इकडे लाली लावली, इकडे पावडर लावलाय. आणि ह्यांच्या फोटोची जाहिरात. आणि तू जाहिरात आमच्या पैशाने करताय. मीच मानल्यावर म्हणतोय डोकं आणून घेतोय. 2.5 लाख आणि 3 लाख किती झाले? 5.5 लाख.
2.5 लाख रुपये CSR नगर परिषदेच्या फंडातून किती झालं 8 लाख आणि 2 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देणार. आणि त्याच्यासाठी अजित दादा मी तुमच्यासारखी तुम्ही 15 वर्षापूर्वी बारामती नगर परिषद बडोदा बँकेकडे गहाण ठेवली होती. मी ती गहाण पण ठेवणार नाही. माझा बाप या जगाचा अर्थतज्ञ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून जी बाबासाहेबांनी डिग्री घेतली DSc इकॉनॉमिक्स 150 वर्ष झालं कुणाला घेता आली नाही. तुम्ही 1 एप्रिलला फक्त स्टेटस ठेवा. माझ्या बापामुळे RBIची बँक झाली आणि 90 साठी पळतोय आणि स्टेटस 1 एप्रिलला ठेवतोय. जर तुमचा बाप एवढा लायक आहे तर तुम्ही नालायक का होताय? लायक बापाच्या लायक औलादी आपण आहे आणि आपली लायकी आता या गावाला दाखवायची वेळ आलेली आहे. अख्खा गाव काळूराम चौधरीचा प्रचार करताय. तुम्ही कुठं गावात जावा, पानाच्या टपरीवर जावा, गाड्यावर जावा, मंडईत जावा, मोठ्या दुकानात जावा, तिथं एक सांगतात वरचं मत चुपचाप हातीछाप. मुस्लिम समाजाने तर पोस्ट टाकलेत चुपचाप नाही खुलेआम हातीछाप. त्या सोशल मीडियावरच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यात काय लिहिलेलं आहे की जेवढी नगराध्यक्ष पदाला उमेदवार आहेत त्यांना कुणाला फोन करा रात्रीचा, हे कोणी येणार नाहीत. येणारा एकच माणूस आहे काळूराम चौधरी. ती येणार की ती आता 2 दिवस अजून येणार. 20 तारखेला रिक्षात बसवायला येणार. रिक्षा घेऊन तुम्हाला मतदान केंद्रापर्यंत सोडवायला येणार. तुम्ही एकदा आतमध्ये गेला मतदान केलं की तीच रिक्षा तुम्हाला परत सोडवायला येत नसती. ती रिक्षा सुद्धा परत सोडवत नाही तुम्ही मतदान केल्यावर. आणि आता जी काल ही झाली का नाही पदयात्रा, अख्खं गाव गोळा करून आणलं. बाहेरची लोक आणली होती 500 रुपये देऊन. 500 रुपये काळूराम चौधरी मुळे भेटतात. ती पण मी उभाच नसतो राहिलो नगराध्यक्ष पदाला. निवडणुकच बिनविरोध होत होती, आज तर बिनविरोध केल्यात. पण मी निळ्या झेंड्याचा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारासाठी निवडणूक लढवतोय. ही नाटक करते तुम्हाला आणि मला फसवण्याचा यांचा धंदा आहे. मी जसं सांगितलं की इलेक्ट्रॉनिक स्कूटी प्रत्येक महिलेला देईल, का देऊ शकत नाही हो दादा मी? तुमची बहीण सुप्रियाताई सुळे 15 वर्षापूर्वी गुलाबी सायकल वाटल्या होत्या का नाही? आपल्या इथं मी 2-4 पोरींना भेटले होते. गुलाबी सायकल जर 15 वर्षापूर्वी सुप्रियाताईंनी वाटल्या असत्या, आता सुप्रियाताई सुळेंनी त्या सायकली काही 113 करोड रुपयाची वाणी विकली होती, ती पैसे होतं CSR फंडातून दिलते. आणि मग त्याच CSR फंडातून 15 वर्षानंतर मी स्कूटी का देऊ शकत नाही? इलेक्ट्रॉनिक देणार, त्यांच्याच नवऱ्याच्या कंपनीतनं खरेदी करू. कंपनी त्यांच्याच आहे ती, आम्हाला धंदा शिकवताय. दुसरी मी तिसरं घोषणा काय केली वचननाम्यात, 10 ठिकाणी 10 रुपयात बारामती शहरात पोटभर जेवण. का देऊ शकत नाही मी? इथं जी मंडईला जाणाऱ्या महिला असतील आपल्या इथले, त्या पिंपळीच्या मार्केट यार्ड मध्ये मंडईत शिवभोजन थाळी 10 रुपयात एकाच ठिकाणी. आणि ते कोण चालवताय? मार्केट यार्डला विक लागली, जिथं 2 कोटी रुपयाची पंपाची उधारी आहे. अजित दादांनी सांगितलंय स्वतः टीव्हीवर. आणि मोका लावेल म्हणला त्या सचिवाला, त्याच मार्केट कमिटीला 10 रुपयात जेवण तिथं चालू शकतं. तर मी का बारामती शहरात करू शकत नाही? मी करू शकतोय. हे 10 लाख रुपयाचं गाळ इथं 10 ती चॅनलवर झाले, ती 6 लाख रुपयाच्या वर गाळ गेले. ती गाळ गरिबांना द्यायला पाहिजे होतं, हातगाडीवाल्यांना द्यायला पाहिजे होतं. तिथं तिच्याला दिल्यात, त्याला लिलाव केलाय. मी इथं जी फॅशन ट्रीट उभा करणार आहे याला 1000 रुपयात फक्त आमराईचं गावाला आपण गावात करू. ही आंबेडकर पुतळा ती वाबळे हॉस्पिटल पर्यंत ही तर फक्त आमराईतली. आमराईत जेवढी लोक राहतात, जो आमराईतला आहे त्याला गाळा मिळेल 1000 रुपयात. 10 बाय 10चा गाळा असेल, 10 बाय 10च्या गाळ्यात दिल्लीला जायचं, सुरतला जायचं, कपडे घ्यायला सुरतला जावा. तुम्हाला भांडी घ्यायची असतील, भांड्यांचा व्यवसाय करायचा असेल तर UP ला जावा. कुलप आणून विकायचे असतील, कुलप UP ला जावा.
दिल्लीला जावा, दिल्लीला फॅशन ट्रीट मोठा आहे, तिथं पालिका बाजार आहे, तिथं सरोजनी बाजार आहे, तिथं मार्केट आहेत, मोठी मोठी होलसेल आहे. तिथं तुम्ही डोक्याला टिकली दिला होता ना, 5-10 रुपयाला जे पाकिट घेता, ती पाकिट 50 पैशाला भेटतं, 50 पैशाला. आणि तो का व्यवसाय 2000 रुपयाच्या भांडवलावर आपला धंदा चालू होत्याल, आपला स्वतःचा व्यवसाय चालू होत्याल. जर नवरा रिक्षा चालवत असेल तर बायको तिथं लेगिन आणि टॉप विकल, लेगिन आणि टॉप 50 रुपयाला भेटते होलसेल मध्ये. का करू शकत नाही आपण धंदा? नुकतंच फक्त ते 1 एप्रिल आली की माझ्या बापाने बँक काढली, माझ्या बापाच्या निबंधावर बँक झाली. मग तुझं काय? तू बापाला नुसता बापच म्हणतो, इकून टाकतो काय दुसऱ्याला? तू काहीतरी कर, तुला डोकं नाही ना ते जाऊन दे, झाला तर झाला. पण आता पवार साहेबाला माफ आहे, मला का नाही माफ? 10 मिनिटं बोलणार नाही केला तर मी काय देते तेव्हा गुन्ह्याला, किती गुन्हा करा, काय बी करा. बांधवानो, ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक तुमच्या आणि माझ्या लेकरा बाळासाठी तुम्हाला मतदान करायचंय. आपल्याला शाळा पाहिजे, आपल्याला आरोग्य पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं ना, आता तुम्ही त्या मेडिकल कॉलेजला जावा आणि तिथं डायलिसिस करायचंय म्हणायचं. आता मेडिकल कॉलेज वाली 1 महिन्यानी नंबर देते. आता निवडणूक झाली ना, आचारसंहिता संपली की बुटात घेऊन मेडिकल कॉलेजला 1 महिन्यानी म्हणला ना, 1 महिन्यानी 2 फूट आहेत डॉक्टरच्या डोक्यात. तुझ्या बापाने ठेवलंय वर महिन्यानी. डायलिसिसचा पेशंट आहे, महिन्यानी बोलावल्यावर जगल का तो? आता तुम्ही कुणी जाऊन बघा, थोडं काय झालं ते सतुलला नाही म्हणतात, मग हे केलंय कशाला? आणि इकडे जायचं म्हणलं आपण खाजगी हॉस्पिटल मध्ये, तर देवकाचे डॉक्टर बिचारा माणूस चांगला आहे, बाकीचे डॉक्टर आधी डिपॉझिट मागतात, डेड बॉडी सोडत नाहीत. इथल्या एवढे आमरा इथलं पेशंट जर आपण वाबळे किंवा त्या बोयटेच्या इथं नेलं तर आधी काय करावं लागतं? आधी आपल्याला डिपॉझिट मागितलं जात आहे. आणि यांचा जाहिरात काय आहे? ही हॉस्पिटल केलंय, ही तो हॉस्पिटल केलंय, आणि त्या हॉस्पिटल मधल्या खाटाडी तुम्ही इकल्यात. कोरोनात जो धंदा केला तुम्ही, तो काय आम्हाला माहित नाही? मी सांगा, सगळं निघणार आहे. महार वतनाच्या जागा लुटल्यात, मातंग वतनाच्या लुटल्यात, सुताराच्या लुटल्यात, टाकाऱ्याच्या लुटल्यात. सोडलंय कुणी तुम्हाला? कुणाला सुद्धा सोडलेलं नाही. आणि हे सगळं करून आता म्हणतात आम्हाला विकास करायचा आहे. मग विकास कुणाचा होतोय? तुमचा होतोय, मलिदा गँगचा होतोय. म्हणून बारामतीकरांनी ही जी निवडणूक आहे ही आपल्या हातात घेतली. मला दुपारीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भेटले, दोन्ही बी एकच आहेत, आणि दोघं कार्यकर्ते एकत्र चहा प्यायला आलते. एक पवार साहेबाचा आणि एक दादाचा. मी चहा प्यायला तर म्हणली मला आमदार म्हणली चहा प्या, तर मी म्हणलं पैसे मी देतो. ते दोघं म्हणले अजिबात नाही, एक मत आम्ही तुम्हाला देणार आहे म्हणून चहा आमचाच प्यायचा. आणि मग त्या 2 दादाच्या साहेबाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा काय दिली? त्यांचा लई जीव आहे दादावर आणि साहेबावर, पण त्या कार्यकर्त्यांची घोषणा बनवली, पत्थर रख लो छाती पर, इस बार बटन दबेगा हाती पर. कागदावर दगड ठेवून हत्तीला मत देणार आहे. कारण आमच्यासाठी रात्री इंदाचा कधी बी येणारा माणूस काळूराम चौधरी आहे. गावात जर तुम्ही गेला, गावातली व्यापारी असतील, सर्वसामान्य लोक असतील, ही माझा प्रचार करतात. काय प्रचार करतात? जाती पर ना पाती पर, बटन दबेगा हाती पर. मग ह्या अमराईत, ज्या अमराईत माझा जन्म झाला, मी लहानाचा मोठा झालो, तुमच्या प्रत्येकासाठी मी भांडलेलो आहे, प्रत्येकासाठी भांडलेलो आहे. मग तुमच्यासाठी भांडणाऱ्या, ह्या तुमच्यातल्या हाडामाताच्या असणाऱ्या कार्यकर्त्या बरोबर तुम्ही उभा राहणं, माझ्या बरोबर उभा राहणं, हे तुमचं कर्तव्य आहे आणि हीच तुमची जबाबदारी आहे. मी करणार ना, मी सगळं करणार दादा. आणि दादा मी जर नाही केलं तर तुम्ही मला टायर मध्ये घालायला लावा, नाहीतर मोठा डबल लावा. पण हे काम मी तुम्हाला
करून दाखवणार आहे. येणाऱ्या 20 तारखेला काय करायचंय, दोन मशीन आहेत त्याला आतमध्ये. तुम्ही मतदान टाकायला गेल्यानंतर 2 अशा मशीन असणार आहेत समोर. ही गुलाबीची मतपत्रिका आहे. दादाचं जॅकेट गुलाबी आहे का नाही? दादा गुलाबी जॅकेट. दादा जरा परत एकदा घाल. गाणं लिहितो आता उद्या. परवा दिवशी दादा येतोय. दादाचं ते गुलाबी जॅकेट, त्या गुलाबी जॅकेटचा कलर गुलाबी जो आहे ना, जो नगराध्यक्षाच्या त्या मशीनचा कलर आहे गुलाबी. त्याच्यावर 5 नंबरला हत्या आहे. आणि ही जी दुसरी मशीन आहे याच्यावरती 2 बटन दाबायच्या, त्याच्यावरती 1 दाबायचंय. इथं वरती पांढरा हत्या आहे, पांढरा. तुम्ही बुद्ध आहे ना सिद्धार्थनगर, प्रतिभानगर, तर बुद्धांचा जन्म व्हायच्या आदल्या रात्री बुद्धांची आई महामायेच्या स्वप्नात जो पांढरा हत्ती आलता, तो पांढरा हत्ती माझ्या पुरीचं चिन्ह आहे. आणि ह्यो पांढरा हत्ती 3 नंबरला आहे. आणि खाली गुलाबांनाच्या नाथ जावायची रिक्षा आहे, म्हणजे त्याच्या सासऱ्याचीच आहे. ही 6 नंबरला. तुम्ही अगोदर, मला माहित आहे मी लहानाचा मोठा इथं झालोय. आपली इथली जी लोक आहेत ती गुलाबांनाला म्हणायची, अण्णा तुम्ही उभा राहा. अण्णांना माया देखत इथं दुकान होतं. इथं दुकान होतं त्यावेळी अण्णांना बरेचशी लोक म्हणायची की अण्णा तुम्ही उभा राहा. लोकांची इच्छा होती की अण्णा तुम्ही उभा राहा तुम्ही, कारण अण्णा गरीबाला नडलेल्या अडलेल्या अडचणीला अण्णाचं दुकान आणि अण्णा असायचं. आता गुलाबांना तर उभं राहिलं नाही. आता तुमची इच्छा गुलाबांनाला नगरसेवक करायची होती मेंबर. आता गुलाबांनाच्या नाथ जावायला नगरसेवक करणार. करेल नाही पोरग, वकील आहे, माझी पोरगी वकील आहे. आणि ही कामं करतील ना. तुम्ही शिकलेली सवरलेली बघायची, त्यांची बटणं दाबायची. 20 तारखेला गडबड करू नका. आता उद्यापासून दादा मुक्काम आहे. आता दादा बारामत, पण दादाचं मतदान नाही बरं का. आणि दादाला एकाही मतदान केंद्रावर मी तर फिरू देणार नाही. आणि आमराईत तर गावातल्यांनी कोणी येऊनच बघावं. त्यामुळे आम्हाला महिला म्हणले ते शेड बिशेड तसं काही करू नका. घाण पाणी टाका त्यांच्या अंगावर. प्रचार बंद झाल्यावर आमच्याकडे कोणी येत नाही. आणि रातचा इदारता जर आमराईत गावला गावातला, तर या आमराईतची लोक काही सोडणार नाहीत. म्हणजे मी काय पैसे त्या मलिदेवाल्यांना काय हे करत नाही, परंतु लोकांची भावना सांगतोय मी. हा आमच्या अमरावतीतले आहेत, आमचे आहेत, जीव आहेत, ते आमचे आम्ही बघू. गावाने आमच्या मध्ये पडायचं नाही. म्हणजे मलिदा गँगने गावाने आता निवडणूक आजच्या बारामतीनं काळूराम चौधरीच्या हातात घेतलेले. येणाऱ्या 20 तारखेला तुम्हाला काय करायचं, रिक्षात बसायचं, 2 हत्ती दाबायचं, खाली रिक्षा आहे. तुम्ही जर 20 तारखेला मतदान हत्तीला करायचंय, रिक्षाला करायचंय आणि ह्या सर्व उमेदवारांना त्या काउन्सिल मध्ये पाठवायचंय. इकडे सिद्धार्थनगर मधले जे मतदार आहेत त्यांनाही विनंती करेल की पूजा गणेश आईवळे शिर्के इथं 1 नंबरला हत्ती आहे, तिथं बी पांढरा हत्ती आहे. शिकलेले आहेत माझे उमेदवार सगळे बघा. हा लखन विलास मिसाळ पतारीवाला आहे, राजगार आहे. पायल सुनील चव्हाण रिक्षावाल्याची बायको आहे. माझी पोरगी वकिली तशी ही करती. या रवी वकिलीचं शिक्षण आता झालेच वकील. आणि कोरोनातली नाही तर दोघं बी कोरोनात बरीच चाललेले. तर तुम्हाला ह्या लोकांना मतदान करायचंय आणि 20 तारखेला आपली लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला त्या काउन्सिल मध्ये यांना पाठवायचंय. काम तुमची बँड लावून आम्ही करणार. डंकेची चोट पण आम्हीच करू. आम्हीच करणार. आमच्याशिवाय करू शकत नाही. दादाला ही बांधणारच नाही. ही दादाला काय लई बेकारी झाली यांची तिकीट मागताना. ही दादाला काय करणार आहे, ती बोलू बी शकत नाहीत. पण आता एकाला बोलायचंय वय तेव्हा तिथं दादांची लाईनच लागली. जय दादा, पार्थ दादा, अजित दादा, रोहित दादा, योगेंद्र दादा. आणि आपण काय घरी जाऊन पाहता. अरे दादा पाहता म्हणतो. एका घरातल्या 5-5 जण ह्याच्यासाठी पीएचडी करतात. जमिनी तर घेत नाही ना 5-5 जण. महाराष्ट्राच्या जमिनी तर लुटत नाही. आमची पोरं शिकायला लागली म्हणून पोटात दुखतोय. त्याला क्वालिटी लागते पीएचडी करायला.
पीएनटी काय रस्त्यावर तर फुटा नाही तेव्हा 10 रुपयाचं घेतलं आणि 5 रुपये दिलं. ते फेलोशिप जी आहे ती फेलोशिपच दिलेली नाही. हा ते 10वीत एक विषय गेला तर त्याचा तेच नापास आहे. आणि पीएनटीचं सांगतोय मग जमीन कसं घेतोय. आणि आता बघा मी म्हणल्यानंतर म्हणतोय कसा देणार. आणि मग तू जी पत्रक काढलंय त्याच्यात जी बारामती झोपडपट्टी मुक्त करणार आहे ती काय करणार आहे का प्रतिभानगर उठवून 5 ला एकाच देणार आहे. हा मी तर ती ही बघितलं ती काय लांबलं तर गुलाबांनाची माळी पाडून बांधणार आहे का काय. प्रतिभानगर असेल किंवा बारामतीतल्या सगळ्या झोपडपट्ट्या दादा म्हणतोय झोपडपट्टी मुक्त करायच्या. आणि ह्याचा जे उतारा होता ना या प्रतिभानगरचा त्या पलीकडल्या रामसवाड्याचा त्याच्या पलीकडल्या सुहासनगरचा ही उतारा ह्या लोकांनी नगर परिषदेच्या नावावर करून घेतलेत. आणि नावावर नसतील उद्या जाऊन ऑनलाईन उतारा काढायचं. सीओचं नाव कसं काय लागलं याला काय कारण आहे. सीओचं नाव लावायचं या प्रतिभानगरला. सीओच्या नावावर कशी काय झाली प्रतिभानगर. आणि हे जर खोटं असेल तर मत देऊ नका आम्हाला. द्या त्यांनाच मत. काय करायचं ते करा. तुमचं जेव्हा सगळं कळेल तेव्हा तर कळेल का नाही. ऑनलाईन बघा आता चेक करा उतार. प्रतिभानगरचा उतारा त्या नगर परिषदेच्या नावावर केला यांनी. सरकारी जागा होती ना जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है. उत्तर प्रदेशात 7.5 लाख हेक्टर जमीन बाहेर कुमारी मायावतीजींनी सगळ्या बहुजन समाजाला वाटली. आणि हिथंच काय होतंय तुम्हाला. तुम्ही आमच्यात घेताय. महारत्नाची जागा 500 रुपयात 1800 करोडची देतोय. लेखासाठी कायदा होऊन जातोय दादा. या इथं कनेरीला 12 मातंग 72 एकर जमीन आहे. करोडो रुपयाची जमीन आहे. दम देऊन दादागिरी करून ती जमीन घेतलेली. पण मी बी 21 तारखेचा निकाल झाल्यानंतर 22 तारखेला तारीख जाहीर करतोय. महाराष्ट्र राज्यातली सगळी महार रामोशी तकारी मातंग ज्या ज्या लोकांच्या जमिनी यांनी घेतल्या त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जातींना बारामतीत आणणार आहे. आणि एवढा मोठा राष्ट्रव्यापी आंदोलन या बारामतीतून उभा करणार आहे. आता मी शांत बसणार नाही. मी आता माझ्या नावाने अख्खं प्रतिभानगर निळा दिसतंय. तिकडे वर निळा हत्ती लावलाय. आणि प्रतिभानगरचं आणि या सगळ्या अमराईची दलिंद्रीकर घालवायची असेल तर तुम्हाला येणाऱ्या 20 तारखेला हत्ती समोरलं रिक्षा समोरलं बटन दाबायचंय. कारण आता वेशीवरच्या मारुतीने आशीर्वाद मला दिलाय. कनेरीचा मारुती कन्फ्युज झालाय. मोठ्या साहेबाला देऊ का बारक्याला देऊ. त्याच्यामुळे कनेरीच्या मारुतीने आपल्या गावाच्या वेशीवरच्या मारुतीला सांगितलं तुमच्या वेशीच्या आतमध्ये तुमचं तुम्ही बघा. आणि मग ज्याला दादा उठवायचं म्हणतोय त्या मारुतीचा आशीर्वाद मला आहे. आणि तो तेलेचा शनी आहे. आणि तो तेलेचा शनी ह्या अमराईची दलिंद्री घालवणार आहे 20 तारखेला. तेलेचा शनी तर ध्यानात ठेवायचं. येणाऱ्या 20 तारखेला अमराईची जर दलिंद्री घालवायची असेल तर येणाऱ्या 20 तारखेला हत्तीच्या चिन्हा समोरलं बटन दाबायचंय. रवीच्या रिक्षा समोरलं बटन दाबायचंय. आणि आपलं प्रतिनिधी त्या नगर परिषदेमध्ये पाठवायचंय. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, खुदा हाफिज, जय श्रीराम. आता काय तुम्ही करताय की देव देव करताय सगळं करताय. काय होत